शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी. इटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम. 1 वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध. किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, इटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. बुद्धभूमी प्रकरणावरून KDMC मुख्यालयाबाहेर आंदोलन. पोलीस प्रशासन व खासदारांवर गंभीर आरोप. वालधुणे येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरील कारवाईच्या निषेधार्थ बौद्ध बांधव, भिक्षू संघ सदस्य आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध नोंदवला. बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाथेरो गौतम रत्न यांनी 30 मे रोजी आश्रयस्थान धम्म केंद्र परिसरातील बुद्धमूर्तींची विटंबना करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच परिसरातील झाडांची कत्तल करण्यात आली असून बुद्धमूर्तींची धार्मिक विधी न करता निष्कासन करण्यात आले. त्यानंतर परिसरातील विविध बौद्ध वास्तू आणि भीमा गोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीची JCBच्या साहाय्याने तोडफोड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण कारवाईमागे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप करत आर्थिक फायद्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशनची जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गौतम रत्न यांनी म्हटले. तसेच या प्रक्रियेला स्थानिक पोलीस प्रशासनाचे समर्थन मिळत असल्याचाही आरोप त्यांनी केला. बुद्धमूर्तींच्या कथित विटंबनेमुळे देशभरातील बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून या निषेधार्थ संविधानिक आणि लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक बैठका आणि निवेदने देऊनही प्रश्न मार्गी लागला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंदोलन दडपण्यासाठी दडपशाही आणि हुकुमशाही पद्धतीचा वापर होत असल्याचाही आरोप करण्यात आला. दरम्यान आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. भूसंपादन प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन केवळ बुद्धभूमीपुरते मर्यादित नसून जमिनीच्या हक्कांसाठीचा व्यापक लढा असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलकांनी या प्रकरणी न्याय्य तोडगा काढण्याची मागणी केली. आंदोलन सुरू आहे. बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने आपण पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला. त्याचं कारण ऐतिहासिक आहे. 1932 साली बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याचं आंदोलन रायगड जिल्ह्यात केलं. 7 वर्ष आम्ही चालवलं आणि त्यामुळे आम्हाला जमीन मालकी भेटली. आज ठाणे जिल्हा, रायगड जिल्ह्याचा विकास होते. 3री मुंबई रायगड जिल्ह्यात होते. परंतु भूसंपादन कायदेशीर होत नाही. जो प्रकार या बुद्धभूमीमध्ये घडला आहे, कायदा धाब्यावर बसवला आहे, तोच प्रकार तिकडे पण चालू आहे. आणि म्हणून रायगड जिल्ह्यातला आगरी, कोळी, भंडारी सगळा समाज या आंदोलनात सहभागी झाला आहे. याचं कारणच हे आहे की हे आंदोलन केवळ बौद्ध बांधवांचं नाही, या देशातल्या 52% OBC, SC, ST या 85% लोकांचा आहे. आणि हे आंदोलन संपूर्ण देशात जावं आणि सरकारचा हा जो अरेरावीपणा आहे, ही जुनी जमीनदारी आहे. म्हणजे पूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जसे लुटायचे गरिबांना, मागासवर्गीयांना, तो नवीन प्रकार घडतोय. आणि म्हणून राजकीय लोकांना हे समजावं यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न आहे. आता जबाबदारी पत्रकारांची आहे. पत्रकारांनी संविधानिक बाजूही मांडली पाहिजे. या आंदोलनावर खूप टीका होते. लोकांना दहशतीत घेतलं जात आहे. ते थांबलं पाहिजे. हा प्रामाणिक आंदोलनाचा विषय. संपूर्ण देशातल्या लोकांना या ठिकाणी कल्पनाच आहे. 30 तारखेला अर्थात 30 महिला बुद्धभूमी या ठिकाणी जो सर्वांचा एक आश्रयस्थान, आधारस्थान आणि धम्मकेंद्र आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माची विटंबना केलेली आहे. तथागतांचे बुद्धरूप बेकायदेशीरित्या कोणत्याही भिक्खू संघाकडून विधिवत धम्मविधी न करता निष्कासन केलेलं आहे. आणि त्यानंतर बौद्ध स्तूप जो आमचे पवित्र वास्तू आहेत, पवित्र विषय आहेत, त्यानंतर भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीसुद्धा बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलेला आहे. आमचे झाडांची सुद्धा बुलडोजरने कत्तली केलेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टीचा पाठीमागे मुख्य सूत्रधार या विभागाच्या लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, कारण त्यांचा मेहुणा अभिषेक थोरवे त्यांना त्या ठिकाणी 400-500 कोटीची एक उड्डाणपुलासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्या कॉन्ट्रॅक्टमधून त्यांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून बुद्धभूमीला अगोदर दुखंडित करून
जबरदस्ती जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले मागच्या वर्षी. यावर्षी बुद्धरूपाची विटंबना आधी करून संपूर्ण देशातले बौद्ध अनुयायींची भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत आणि संपूर्ण बौद्ध समाजावर त्यांनी दबाव टाकून आमचे मोरलसुद्धा त्याने डाऊन केलेले आहेत. त्यासाठी संतप्त आणि दुखी भिक्खू संघ आणि उपासक उपासिका आम्ही आमचा संवैधानिक मार्गाने, शांतीच्या मार्गाने, मैत्री, करुणा, न्यायाच्या मार्गाने महापालिका मुख्यालयासमोर हा ठिकाण काय फक्त आम्हीच या ठिकाणी पहिल्यांदा धरणं द्यायला आलो, उपोषण करायला आलो असं नसून या ठिकाणी सातत्याने दर आठवड्यात कोण ना कोण उपोषण करतात, धरणे देतात. आम्ही आलो असता पूर्वीपासून आम्ही पत्रवारी केलेला आहे संबंधित विभागात, संबंधित पोलीस डिपार्टमेंटला. परंतु परत एकदा या ठिकाणी दडपशाही, दंडेलशाही, हुकुमशाहीचा प्रकार आपण सर्वांना दिसून येत आहेत. अर्थातच श्रीकांत शिंदे यांचा सांगण्यावरून, त्यांच्या दबावावरून येथील कल्याण शहरातले पोलीस यंत्रणा आमच्यावर परत एकदा दबाव तंत्र वापरून या ठिकाणी आम्हाला धरणा उपोषणाला बसायला आम्हाला देत नाही. हे मोठे प्रकारात हे अन्याय होत आहेत. तरी पोलीस प्रशासनाला आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो, आम्हाला आमच्या संवैधानिक हक्कापासून आम्हाला वंचित करू नये. आम्हाला आमच्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने धरणं प्रदर्शन आंदोलन आम्हाला करून द्यावं. तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी मान्य केल्या आहेत की मान्य केल्या नाही? नेमका 2 वेळा बैठक झालेली आहे, त्याच्यामध्ये कुठली अशी मागणी आहे जी अजून बाकी आहे? आमच्यासोबत बैठक घेऊन सुद्धा आम्ही कुठे बोलवतात तिथे आम्ही जात असतो मोठ्या आशेने. परंतु तिथे त्या ठिकाणी सुद्धा परत हा श्रीकांत शिंदे बनवाबनवी आणि कपट कारस्थान त्या ठिकाणी ते करत असतात. कुठे आम्हाला बोलवतात, आम्ही जात असतो, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे त्यांनी आम्हाला आमचा जो विषय आहे, आमच्यावर जो अन्याय झालेला आमच्यावर, या अन्यायाचा जो समाधानकारक कोणतेही अध्यादेश, निर्देश, आदेश अद्यावत आमच्या हातात आलेले नाही आहेत. आमच्यावर न्याय व्हायला पाहिजे. न्याय आम्हाला मिळाले तर आम्ही निश्चितच हा धरणं प्रदर्शन काय आम्हाला यामध्ये बिलकुल आनंद नाही आहे. बिलकुल आम्ही स्वखुशीने हे करत आम्हाला भाग पाडलेला आहे. कल्याण शहराच्या वतीने बांधवांच्या वतीने विकासाच्या मुद्द्यावर आमचं हे आंदोलन आहे, धरणे आंदोलन. जो कल्याण पूर्व पश्चिमला एक जोडणारा ब्रिज आहे तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा, जेणेकरून कोणत्याही नागरिकांना त्रास त्याचा होऊ नये. पश्चिमचा नागरिक पूर्वेला उल्हासनगर अंबरनाथ जाण्यासाठी तो 2-4 मिनिटातच तिथे पोहोचू शकतो आणि विकासाच्या दृष्टिकोनाने ते गरजेचं आहे. आणि ते होता बुद्धभूमी फाउंडेशन जो काही जागा बाधित होणार त्याच्यासाठी जे बुद्धविहार आहे त्याचा विकास झाला पाहिजे अशी आमची एक बौद्ध समाजाची विनंती आहे. आणि एक शासनाला विनंती करतो, तुम्ही जे प्राधिकरण नेमले त्या माध्यमातून जो विकास होणार आहे तो लवकरात लवकर होऊन आणि त्या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी भरतं रिटेनिंग वॉलचं काम लवकरात लवकर चालू होऊन नागरिकांना कुठली गैरसोय होऊ नये आणि कल्याण शहराचा विकास व्हावा ही आमची भूमिका आहे. कल्याण शहराच्या वतीने बांधवांच्या वतीने विकासाच्या मुद्द्यावर आमचं हे आंदोलन आहे, धरणे आंदोलन. जो कल्याण पूर्व पश्चिमला एक जोडणारा ब्रिज आहे तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा, जेणेकरून कोणत्याही नागरिकांना त्रास त्याचा होऊ नये. पश्चिमचा नागरिक पूर्वेला उल्हासनगर अंबरनाथ जाण्यासाठी तो 2-4 मिनिटातच तिथे पोहोचू शकतो आणि विकासाच्या दृष्टिकोनाने ते गरजेचं आहे. आणि ते होता बुद्धभूमी फाउंडेशन जो काही जागा बाधित होणार त्याच्यासाठी जे बुद्धविहार आहे त्याचा विकास झाला पाहिजे अशी आमची एक बौद्ध समाजाची विनंती आहे. आणि एक शासनाला विनंती करतो, तुम्ही जे प्राधिकरण नेमले त्या माध्यमातून जो विकास होणार आहे तो लवकरात लवकर होऊन आणि त्या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी भरतं रिटेनिंग वॉलचं काम लवकरात लवकर चालू होऊन नागरिकांना कुठली गैरसोय होऊ नये आणि कल्याण शहराचा विकास व्हावा ही आमची भूमिका आहे. आपण पत्रकार आहात आणि पत्रकाराला दोन्ही भूमिका माहिती आहे. आज आम्हाला विद्यार्थी आंदोलन काय करतात, हे आंदोलन सुरुवात झाली कशी? बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये ज्या बंदीजीने 30 तारखेला 30 मेला जे काही खोटं नाटक मुद्दा तोडला, बंदीजीला मारला आहे, हे आहे लोकांची दिशाभूल केलेली आहे. ज्या शिवारमध्ये बंदीजी शांततेने लोकांना मार्गदर्शन द्यायचं असतं, बंदीजीने खोटं नाटक सांगून
आमच्या समाजामध्ये तेढ निर्माण केलेली आहे. ज्या महाराष्ट्र सरकारने खासदार श्रीकांत शिंदेंच्या ज्या ज्या योजना आहेत बुद्धभूमी फाउंडेशनच्या इजाजत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्याकडे त्यांनी मागणी केली आहे आणि त्याप्रमाणे जे जे लोकांचं आमचं कल्याणपूर्वक आणि कल्याण शहर आणि महाराष्ट्रासाठी जे पाहिजे ते श्रीकांत शिंदेच्या योजनेतून आम्हाला भेटत आहे. आणि मंत्रीजी आणि त्यांच्या टीमने आम्हाला पैसा पाहिजे त्याला विकास नको असे त्या विरोधी पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे. पण आम्हाला पैशापेक्षा विकास होणे महत्त्वाचं आहे. तर खासदार श्रीकांत शिंदेचा कोण नातेवाईक असो काही असो आम्हाला त्याशी घेणं नाही आहे. आम्हाला फक्त विकास पाहिजे. नाहीतरी कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला दिलंच असतं ना, कशाला त्या नाटकं जे करतात ते विकासाबद्दल. जर तुम्हाला विकास करायचा नसेल आपल्या गावी निघून जा, आम्हाला विकासाची गरज आहे. आपण पत्रकार आहात आणि पत्रकाराला दोन्ही भूमिका माहिती आहे. आज आम्हाला विचारतं आंदोलन काय करतात, हे आंदोलन सुरुवात झाली कशी. बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये ज्या बंदीजीतने 30 मेला जे काही खोटं नाटक मुद्दा तोडला, बंदीजीला मारला आहे, हे आहे लोकांची दिशाभूल केलेली आहे. ज्या शिवारमध्ये बंदीजी शांततेने लोकांना मार्गदर्शन द्यायचं असतं, बंदीजीने खोटं नाटक सांगून आमच्या समाजामध्ये तेढ निर्माण केलेली आहे. ज्या महाराष्ट्र सरकारने खासदार श्रीकांत शिंदेंच्या ज्या ज्या योजना आहेत बुद्धभूमी फाउंडेशनच्या इजाजत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्याकडे त्यांनी मागणी केली आहे आणि त्याप्रमाणे जे जे लोकांचं आमचं कल्याणपूर्वक आणि कल्याण शहर आणि महाराष्ट्रासाठी जे पाहिजे ते श्रीकांत शिंदेच्या योजनेतून आम्हाला भेटत आहे. आणि मंत्रीजी आणि त्यांच्या टीमने आम्हाला पैसा पाहिजे त्याला विकास नको असे त्या विरोधी पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे. पण आम्हाला पैशापेक्षा विकास होणे महत्त्वाचं आहे. तर खासदार श्रीकांत शिंदेचा कोण नातेवाईक असो काही असो आम्हाला त्याशी घेणं नाही आहे. आम्हाला फक्त विकास पाहिजे. नाहीतरी कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला दिलंच असतं ना, कशाला त्या नाटकं जे करतात ते विकासाबद्दल. जर तुम्हाला विकास करायचा नसेल आपल्या गावी निघून जा, आम्हाला विकासाची गरज आहे.